पलट आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 5 षटकाचा सामना, पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घेणं बंधनकारक राहणार आहे. याच्याकडे देखील लक्ष असू द्या दोन्ही टीम. लेट्स प्ले. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. दयाल पाटीलचा पहिला बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र असफल राहिलाय. पहिला बॉल निर्धाव डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर आपण पाहिलं तर विगर संघ विजयी झाला. अगदी धावसंख्या आपण पाहिली दोन्ही टीमची कमी पाहायला मिळाली होती. पहिल्या सत्रामध्ये टोटल 62 धावा होत्या. 63 धावांचं लक्ष ठेवलं होतं, तरी देखील सामना लवकर फिनिश केला. 3 ओव्हरमध्ये खरं तर सामना फिनिश केला. राकेशची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओ यावेळी आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू डीप फाईन लेग रिझन मध्ये निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे मयूरच्या बॅटमधून हा चौकार. येस, थँक्यू व्हेरी मच डीजे. अगदी सुमधुर गीत डीजे हंसिका यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. टप्प्याचा बॉल होता, टॅप केलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. या बॉलवरती चौकार आल्यानंतर ही सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती आमचे साथी स्कोरर सूरज आम्हाला कळवत आहेत की मागील सामना 16 बॉलमध्ये तर फिनिश झाला. म्हणजे 16 बॉलमध्ये 62 धावा चेस केल्या. त्यामध्ये दोस्ती स्पोर्ट्स बिगर या संघाने हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. अगदी दमदार खेळ साकार केला बिगर संघाच्या फलंदाजांनी. आणि इथून मात्र लोलिवडे टीमने देखील टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हो, यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. टप्पा खाली तर बॉल थोडंसं खोलवर राहिला. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय दयाल पाटील याच्या माध्यमातून. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहतोय. धावसंख्या 5 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा स्कोरकार्डवरती. एकंदरीत दयाल पाटीलचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये. मोठे फटके मारून दिले जात नाहीत. एक चौकार जरूर आला. धावसंख्या 5 हो. यावेळी पुल करायचा होता, पण तो टप्पा कालांतर बॉल उसळी घेणारा पाहायला मिळाला. टेक ऑफ झाला बॉल, आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहायला मिळते. सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली दयाल पाटीलच्या माध्यमातून. सुपर बॉल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळेल. टोटल 5 धावा स्कोर कार्डवरती. हो, पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल, आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या करीच बॅटिंग करत असताना जुई टीम 6 या आकड्यावरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 6 धावा स्कोर कार्डवरती जुई या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज यश मालुसरे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. जय हनुमान क्रिकेट संघ जुई बी हा संघ आपण गोलंदाजीसाठी आपल्याला बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी लोणिवली या संघाकडून दयाल पाटीलचं पॉवर प्लेचं पहिलं षटक फार चांगलं राहिलं. आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये यश मालुसरे या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. स्ट्राईकला अतुलसाठी पहिलाच बॉल. फुल फेस ऑफ द बॅट. चेंडू बराच काल हवेत. उंची जास्त, लांबी देखील तितकीच चांगली. चेंडू सीमा पार येतोय. हा अतुल म्हात्रेच्या बॅटमधून षटकार.
दमदार स्ट्रोक अतुल म्हात्रेच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकारच्या साह्यानं धावसंख्या 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र यश चा पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय. अतुल म्हात्रेच्या बॅटमधून हा नेत्रदीपक शॉट षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अतुल म्हात्रेच्या बॅटमधून लगातार 2 षटकार म्हणजे या षटकाची आपण सुरुवात चांगली पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ जुई बी या संघाकडून धावसंख्या 18 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली दयाल पाटील या गोलंदाजाची, परंतु जसं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसं मात्र 2 बॉलवरती 2 षटकार प्रहार केला जातोय. अतुल म्हात्रेच्या माध्यमातून चांगले बॅटिंग. ओ यावेळी देखील ओव्हर पिच बॉल, बॅट स्विंग तितकाच चांगला. स्वतःवरती निराश या बॉलवरती देखील षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर अतुल म्हात्रेने केला होता. टप्पा खालतर बॉल थोडासा स्विंग झाला, आतमध्ये वळवला आणि त्या कारणाने मात्र इथून बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. क्लोज किपिंग केली जाते. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात. फुल टॉस बॉल, यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाहीये. कनेक्शन फार खराब पाहायला मिळालं. त्या कारणामुळे या बॉलवरती सिंगल मिळेल. 22ची ही धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 19 या आकड्यावर. 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. मयूर आणि अतुल म्हात्रे आपण या 2 फलंदाजांना पाहतो. 7 बॉलमध्ये 13 धावेंवरती अतुल खेळताना पाहायला मिळतोय. 3 बॉल फेस करत असताना 5 धावेंवरती मयूरला आपण पाहत आहोत. ओव्हर द विकेट हा बॉल देखील लेंथमध्ये बॉल थोडेसे पुढे फेकले जात आहेत. फलंदाजाला अगदी इथून चान्स दिला जातोय मोठे पटके मारण्याचा. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघ 20 या आकड्यावरती. 20 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधला. यश मालुसरे 5 चेंडू डिलिव्हर केले. 13 धावा अद्याप खर्च केलेल्या आहेत. रिदममध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. यश मालुसरे या गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज राहील गोलंदाजीसाठी. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. ओ यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येतील. बॉल खाली झेल ड्रॉप, जजमेंट खराब पाहायला मिळालं आणि त्या कारणाने मात्र झेल भूमीला दान होतोय. अशा रीतीनं 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रिकेट संघ जुई बी हा संघ जाऊन पोहोचलाय बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 या आकड्यावर. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर व्हिगर टीमने पाणी, तर पाण्याची मागणी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. खेळाडूला लागलेला आहे. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21 या आकड्यावर बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये.
दोन षटकाची समाप्ती झाली. दोन षटकाच्या अखेरीस 21 ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. तस्मय याला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये, कॅमेऱ्यामध्ये आपण पाहताय. तर टोटल धावसंख्या दोन षटकाच्या अखेरीस 21 लागले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन पालव या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते. तिसऱ्या षटकामध्ये पहिले दोन षटक लोणिवली या संघासाठी फार चांगले राहिलेत आणि इथून सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मयूर आणि अतुर जुई ब सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या प्रकारे धाबा यायला पाहिजेत त्या प्रकारे धाबा मात्र आल्या नाहीयेत. हे मात्र स्कोर कार्डवरती आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. 21 धाबा स्कोर कार्डवरती. पॉवर प्लेची दोन षटकं संपलेत. मॅच ऑन करा. खेळाडूंना मी विनंती करतो की आपण सामना थोडा स्पीडअप करा, गती द्या थोडा सामन्याला. हो, यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. ऑन द राईस बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती अतुल मात्रेच्या बॅटमधून 4 धाबा, चौकार. एवढंच आहे. क्षेत्ररक्षकाने फुटवर्कचा चांगला वापर केला होता, परंतु बॉल वेगवान होता आणि इथून मात्र स्कोर कार्डला देखील गती दिली जाते. स्कोर कार्ड वेगाने पुढे जाते. टोटल 25 ऑन बोर्ड, 25 धाबा. हो, यावेळी ऑल ऑफ द बॉडी बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगल्या बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. टोटल 26 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 26 ऑन बोर्ड. अजूनही सलामीची जोडी. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये लोणिवली हा संघ आपण पाहतोय. जहुरमान क्रिकेट संघ जुई बी अजूनही चांगला खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. 26 ऑन बोर्ड. ज्या प्रकारे धावा यायला पाहिजेत त्या मात्र अजून खेळपट्टीवरती स्कोर कार्डवरती लागल्या जरूर नाहीयेत, कारण सलामीला आक्रमण पाहायला मिळायला पाहिजे होतं आणि ते मात्र पाहायला मिळालं नाही. 26 धाबा. हो, यावेळी लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंचाचा इशारा येईल की हा बॉल वाईड आहे. पुन्हा बॉल डिलिव्हर करावा लागेल गोलंदाज केतन पालव या गोलंदाजाला. केतनचं देखील षटक चांगले राहिले. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, त्यानंतर वाईट बॉल, असं विश्लेषण या षटकाचं आपण पाहतोय. केतन पालव चे 4 बॉल अजूनही शेष. राईट आर्म राऊंड द विकेट न बॉल डिलिव्हर केला होता. यावेळी प्रहार केलाय. फुल सक्सेसफुल पॉवरफुल शॉट मयूरच्या बॅटमधून षटकार. पद्धतीनं धाव संख्या 33 चौकार षटकाराची आवश्यकता होती आणि तो षटकार मात्र ठोकलाय मयूर या फलंदाजाने. गोलंदाज पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज केतन. हो, यावेळी फटका चांगला, कमालीचा स्ट्रोक. प्रहार केला जातोय लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये 6 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 15 आपण पाहिल्या आणि टोटल आता धावसंख्या 39 या आकड्यावर चांगली धावसंख्या उभारली जाते. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 39 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट. चांगली सुरुवात. 5 षटकाचा सामनाने मैदानाच्या आतमध्ये चांगला टेम्परामेंट संयम दाखवला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाजांना माहिती की स्पर्धेचा नियम 5 षटकाचा सामना, 5 फ्रेश बॉलर,
त्यामुळे एखादा नियमित बॉलर मिळणार नाही, रेग्युलर बॉलर नसणार आणि त्या बॉलरला टार्गेट करायचं हे मात्र दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे. आणि धावसंख्या अगदी चांगली कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये 39 धावा, मागील सामन्यामध्ये 62 धावा देखील चेस झाल्या, तेही 16 बॉलमध्ये. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजासाठी अगदी नंदनवन. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न, या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये आणि इथून मात्र धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 39 वरती स्थिर होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बिनगड्यांच्या मोबत हनुमान क्रिकेट संघ जुई. ठेवला जाणार आहे. अर्थातच दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि या दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र विगर संघासमोर खेळणार आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. त्यानंतर 40+ एक सामना खेळवला जाईल. चेरोबा धुंद्रे 40+ आणि जय हनुमान मोर्या केवाळे 40+. हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर रेग्युलर डीपोलमधील सामने आपण पाहणार आहोत. तुर्बे विपक्ष पेठाली, मोहो विपक्ष पिंपरी, आसुडगाव विपक्ष धारणी आणि पेठाले विपक्ष यजमान टीम, जय श्रीराम 11 चिंचवली, अशी रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या रात्रीमध्ये. टोटल 3 षटकाची समाप्ती झाली. 39 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये दाखल झालाय. पहिल्या 3 षटकामध्ये एकही विकेट अजून मिळवली नाही लोरिवली टीमने. दोल फुट टॉस, फटका चांगला, चेंडू चाललाय सरळ, 1 बाउन्स ब्लॅक स्क्रीन वरती सरळ निघून चाललाय सीमा पार. 4 धावा. सेक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. हो, यावेळी देखील स्लोअर 1 पिक करताना आणि लवकर फलंदाजाला निर्धाव बॉलची सांगत आपण पाहिली. मागील बॉलवर लोअर फुल डिलिव्हरी. बॉल चांगला आहे, टप्पा खाली तर बॉल नाही, काटा बदलला बाहेरच्या दिशेने बळाला आणि इथून मात्र रिव्ह्यू संपला असेल याच्याकडे लक्ष असू द्या. बॅटिंग टीम एक रिव्ह्यू उपलब्ध आहे दोन्ही टीमकडे. वाईड किंवा बेस्ट साठी आपण तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. त्यामुळे आता बॅटिंग रिव्ह्यू संपलाय. हो, यावेळी स्विच हिट फुल टॉस पद्धतीचा बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल +4, पंजा 5 धावा. फ्री हिटची संधी इथून फलंदाजाला निर्माण झाले. 5 धावेच्या मदतीनं संघ 48 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते, चांगली भागीदारी पहिल्या विकेटची 48 धावेंची. फ्री हिटचा बॉल ऑफ साइडला, गॅप शॉट सिलेक्शन, नो चान्स एनी फिल्डर, बॉल 1 बाउन्स क्लिअर द बाउंड्री लाईन, दॅट शुड बी 4. सुपर बॅटिंग. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी समंजसपणाने खेळ चालू होता आणि त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. 50 धावा कंप्लीट. बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ जुई बी या संघाची धावसंख्या 52. बिना विकेटच्या मोबदल्यामध्ये अगदी चांगली धावसंख्या उभारली जाते. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 4थ्या षटकातले अजूनही 2 बॉल शिल्लक राहतील. 52 रन्स
ऑन स्कोर कार्ड वरती 52 धावा लागलेत. सूरज पाटीलचा पुढचा बॉल. ओ यावेळी हॅमर केलाय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज केलेला फटका. दोन फिल्डर अगदी धावत आले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमा पार 4. विजय 4 धावा आल्या. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. लोअर फुल टॉस सेन्सिबल क्रिकेट. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. बॉल पर्यंत येतील. थोडं फंबल झालंय परंतु इथे मात्र मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं 4 षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जहनुमान क्रिकेट संघ जुई बी बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 या आकड्यावर यश दिले. चार षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा लागलेत. बॅटिंग करत असताना जहनुमान क्रिकेट संघ जुई बी या संघाची धावसंख्या आपण पाहतो. प्रियेश पाटील नवीन गोलंदाज डेथ ओव्हरमध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. इथून प्रियेश पाटीलला धावा वाचवाव्या लागतील. धावा चांगल्या उभारल्या जातात पहिल्या 4 षटकामध्ये आणि इथून प्रयत्न देखील जुईच टीमचा असेल की ही खेळपट्टी खेळाडूंसाठी फलंदाजांसाठी अगदी नंदनवन आहे. धावा चेस होता त्या खेळपट्टीवरती त्यामुळे इथून धावा जलद गतीने शेवटच्या षटकामध्ये कशा येतील याचा प्रयत्न इथून 2 फलंदाज जरूर करतील कारण 10 विकेट अजून हातामध्ये आहेत. पार्टनरशिप 57 धावेची एकंदरीत चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अंतिम षटकामधला पहिला बॉल प्रियेश पाटील. तर पहिला बॉल आपण पाहतो. राईट आर्म राऊंड द विकेट न फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. उंची जास्त लांबी तितकीच चांगली. चेंडू सीमा पार. षटकार. चेंडू आणि चेंडू फळीचा जसा संपर्क झाला असं वाटलं की टायमिंग प्रॉपर झाला नाही परंतु टायमिंग चांगला झाला. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि तिथून मात्र ब्लॅक स्क्रीनच्या वरून हा षटकार पाहायला मिळाला. 18 बॉल फेस करत असताना 41 धाब्यांवरती खेळत असताना आपण पाहतो अतुलला यावेळी देखील स्टेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट. इट्स अ रॉकेट हिट. अतुल मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर वंदनीय श्रीमान श्री सुनील शेळके साहेब आणि त्यांच्या समेत विनायक भगत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. तसेच सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती. ग्रामस्थ मंडळ चिंचवली आपण देखील यायचं आहे. अनिकेत शेळके आरबी फार्म हाऊस यांचंही आगमन झालं. आपलंही स्वागत आहे. या मंचावरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या अर्धशतक शतक झळकेल का. यस डेफिनेटली. ठोकलाय षटकार. फलंदाज अतुल मात्रेच्या बॅटमधून लगातारचा 3रा पलटवार. करायचे प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. अतुल मात्रे इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 75 विथआउट एनी विकेट. क्लास बॅटिंग प्युअर हिटिंग पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये क्लास आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना अतुल मात्रे
च्या बॅटमधून 20 बॉल आणि 53 धाबींची बहारदार खेळी. वाक्या बात आहे, सुपर बॅटिंग. पहिल्या 2 षटकामध्ये सूरज फार मोठे फटके मारण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, परंतु हा देखील त्यांची रणनीतीचा एक भाग असेल, कारण 5 षटकाचा सामना टेम्परामेंट आणि संयम दाखवायचा होता आणि तो संयम मैदानाच्या आतमध्ये इथून 2 फलंदाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 75 धावा म्हणजेच की चांगली धावसंख्या उभारली जाते आणि या स्पर्धेमधील पहिली मला वाटते अर्धशतकीय खेळी अतुल म्हात्रेच्या नावावरती. ओ यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू चाललाय सरळ टाटा बाय बाय करत सीमारेषा पलीकडे लगातारचा 4था षटकार अतुल म्हात्रेच्या बॅटमधून. आगमन होतंय आदरणीय विनायकजी भगत साहेबांचं इथं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि याच दरम्यान सुनील शेळके देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण पाहायला मिळते. अतुल म्हात्रेच्या बॅटमधून लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकलेत. प्रियेश पाटीलचं हे महागडं षटक. ओ यावेळी बॉलला सोडून दिलं आहे. पंचाचा इशारा तो व्हाईट बॉलचा. ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ऑफ स्टिक सोडून जाणारा बॉल, शरीरापासून फार दूर होता बॉल. पंचांनी या बॉलला लगेच दंडित केलं. टोटल 82 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 82 ऑन अ बोर्ड विथआउट एनी विकेट. सुपर बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. येस, याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहे आमचे अतिथी मान्यवर पेन रावेचे उपेशजी पाटील साहेब यांचं इथं आम्ही स्वागत करतो. या वेलकम स्वागतम. आसन ग्रहण करायचं असे आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आकाश लगातारचा 5वा दमदार हिट अतुल म्हात्रेच्या बॅटमधून. ज्या प्रकारे पाली या ठिकाणी मागील वीकमध्ये टुर्नामेंट झाले आकाश, प्रणय म्हात्रे, प्रणय 11 सहारा शिवकर टीमचा खरतर खेळाडू, त्या खेळाडूने पाठे 5 वाजता 6 बॉल 6 षटकार ठोकले होते आणि 10 चेंडूमध्ये 50 धाब्यांचा विक्रम त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ऑनस्क्रीन आपण पाहुण्यांना पाहायला मिळते. लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेत. जय श्रीराम चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याला पहिला फलंदाज ठरेल का अतुल म्हात्रे, याच्याकडे सर्वांच्या नजरा. अंतिम बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबेंकरता हा चौकार. षटकाराचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि इथून मात्र धावसंख्या आपण पाहिली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती 92 धावा आणि 93 धाब्यांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय लोणिवली या संघासमोर.
लगेचच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. इथून लोणेली संघाला मी सूचना देतोय की आपण लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. आणि आपण इथे सन्मान करणार आहोत उपस्थित मान्यवरांचा. नुकताच इथे आपण पाहतोय पेन रावेवरून उपस्थित झालेले आपले अतिथीगण अर्थातच उपेश पाटील साहेब यांना पण इथे सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन सुनील शेठ सळके साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित करायचं. पेन रावेचे आपले उपेशजी पाटील साहेब आणि विनायक भगत यांना मी विनंती करतो की आपण सन्मानित करूया. उपेश पाटील पेन रावे यांना पण इथे सन्मानित करत आहोत. तर हा सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मान आपला स्वीकारायचा आणि सन्मान करून घ्यायचा आहे. आमची एवन जोडी अर्थातच विनायकजी भगत साहेब आणि सुनीलजी शेळके साहेब जे आमच्या या मैदानाचे प्रणेते आहेत त्यांच्या माध्यमातून आज सन्मान इथे केला जातोय. हा ना विशेष मान सन्मान इथे केला जाईल. तरी आपण सन्मान सोहळा पाहतो. चिंचवली क्रिकेट संघाचे खेळाडू जे आहेत ना जरा मंचावरती या. सगळ्यांना विनंती आहे. इथे सन्मान केला जाईल मान्यवरांचा. पेन रावेचे उपेशजी पाटील आमचे क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत नयन पाटील यांचे सासरे बुवा आहेत आय थिंक. आणि आज आपण पाहतो की अगदी चिंचवलीची जी मी म्हणेन संस्कृती आहे चिंचवलीचं जे मी म्हणेन क्रिकेटचं वातावरण आहे खेळीमेळीचं वातावरण आहे ते वातावरण अनुभवण्यासाठी ते इथे आलेले आहेत. आणि त्यांचा इथे यथोचित मानसन्मान सोहळा जय श्रीराम ट्रॉफीमध्ये आपण करून घेतोय. सोबत सुरेश पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 2,000 रुपये आलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उपस्थित झालेले मान्यवर आणि त्यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे बघितलेला आहे. आणि हा सन्मान सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मास्कडे घेऊन जाणार आहे पहिलं षटक जीवन भेंडे आणि स्ट्रायकेटला फलंदाज तयार आहे आघाडीचा शुभम पाटील आणि गणेश पाटील यांच्यावरती जबाबदारी. फुलटॉस पहिल्याच बॉलला आक्रमण आणि बॉलला पाठवलंय सीमा पार 6 रन्स. सुप्प आपण पाहतोय फलंदाजी. ईट का जवाब पत्थर से. आकडा जरी मोठा असेल तरी मात्र भिडण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि सांगत असताना आता इथून आपण पाहतोय ते म्हणजेच लोणिवलीचे खेळाडू 29 बॉलमध्ये 87 धावांची गरज आहे. ओ द विकेट खोलवा टप्प्याचा बॉल जमिनीला कार्पेटच्या सहाय्यानं आपण पाहतोय बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डिंग युनिट तिकडे सज्ज आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे ड्युअल डिजिटनं वाढती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. शुभम आणि गणेश हे 2 फलंदाज 2 ला 8 शुभम गणेश 0-0 आतापर्यंत स्ट्राईक नव्हती बट ते नॉन स्ट्राईक हँडला उभे आहेत. पाठलाग करायचा तो म्हणजेच जवळपास आता इथून उर्वरित 28 बॉलमध्ये 85 धावांचा फटका खेळला आहे. तिकडे वॅकंट एरिया फिल्डर पोहोचलेत लॉंग ऑफला. वेल जज कॅच बॅट्समन आउट आणि पहिला धक्का लोणिवली संघाला. अप्रतिम आपण पाहतोय फलंदाजी आणि त्यानंतर आता झालेली गोलंदाजी. पलटवार दोन्हीकडून सूर्या याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो कधी बाजू इकडची तर कधी बाजू तिकडची आणि म्हणूनच या खेळाला आपण पाहिलं तर जगभरानं पसंती दिली आहे. आणि चाहत्यांचा हा खेळ आपण पाहतो की बनलेला यात तीळ मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या जी आहे ती आपल्याला 8 वरती जाताना पाहायला मिळते. एक गड्याचा मोबदला आहे.
27 बॉल आणि 27 बॉल मध्ये आता 85 धावांची गरज आहे. इथे हा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे जाईल. टोटल मध्ये आता थोडे बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या जी आहे ती धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे. एक गळ्याचा मोबदला बॉलिंग मार्फत पावप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी जवळपास 40 प्लसचे खेळाडू आहेत. जीवन भेटणे 40 प्लस नाही आहेत, बट मी म्हणेन की नक्कीच 35 प्लस आहेत. आणि त्यांना आपण पाहतो का मोठे परिसरामधील नामांकित गोलंदाज अलीकडचं काल गाजवला खेळाडूंना. स्पेशली 6 मध्ये 6 यॉर्कर टाकायची धमक ठेवणारा खेळाडू होता. आताही आपण पाहिलं तर ॲज इट इज तशी गोलंदाजी पाहायला मिळत नाही, बट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, फिल्डर पाठलाग करतायत, बॉल हवेत, फ्लाय होतोय ब्लॅक स्क्रीनला, चौकार. माली केवाले यांना विनंती आहे की आपण यायचं व्यासपीठावरती. मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करीत आहोत आणि भास्कर शेठ माली यांना विनंती करतो की आपण ओ ठोकला या वेळेला शुभम पाटील आणि शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. चौकार आहे. 22 बॉल मध्ये अजून 69 धावांची गरज आहे. मॅच एवढी कठीण नाही आहे. अजूनही मॅच मी म्हणेन की सुटू शकते, हे इक्वेशन सुटू शकतं. 5 ओव्हरला 5 गोलंदाज आहे, सो हा एक बेनिफिट आहे, यात काहीच मात्र शंका नाही आहे. फिरकीचा जादूगर आहे अतुल आणि अतुलचा बॉल, चांगला चेंडू.
नक्कीच आता तुलना पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जबाबदाऱ्या आहेत सगळ्या त्या पार पाडायच्यात. दुसऱ्या बाजूला दडपण आहे थोडस. पुन्हा एकदा तोच बॉल ऍज इट इज क्लोन संकल्पना. अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं केलेली प्रगती म्हणजेच जशाच तसं आपण पाहिलं की सजीव इथं अजून कुठली गोष्ट निर्माण करणं आणि इथे आपण जर पाहिलं तर ऍज इट इज ती संकल्पना वैज्ञानिक प्रगतीचा अगदी अभ्यास करत तसाच तसा बॉल आपण बघितला खेळाडूकडून. टीमची धावसंख्या जी होती आपल्याला जरूर पाहायला मिळते यावेळेला 24 झालेल्या. 20 बॉल बाकी आहेत. 69 धावांची गरज आहे. याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहे. मान्यवरांचं आपण स्वागत करूया. अगदी या स्पर्धेचे आमचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी लागणारी आपल्याला अगदी इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि त्यासोबत संपूर्ण ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात ते आमचे पुरस्कर्ते रमेश शेठ पाटील साहेब यांचे इथं आगमन झालेलं आहे. संगीत होतं त्यांचं आणि त्यांचं चित्र आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं. हो हा ट्रॅकर फिरून खेळायचा प्रयत्न वाकेंडेरिया खाली पाठलाग होतोय. फाईन मधून बॉलचा लॉंग लेगला बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. हे यात मात्र शंका नाहीये. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जी ते आपण पाहतो यावेळेला धावसंख्या फलकावरती 2 षटकानंतर 28 धावा लागलेल्या आहेत. एक गड्याचा मोबदला आहे. 18ला 65 धावा अजूनही बनवायच्यात आणि हा पाठलाग करायचा धावांचा. उपेशजी पाटील साहेब यांना आपण पाहतो मंचावरती या सामन्यांचा आनंद घेत आहेत. तसेच त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच सुरेश पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. या मैदानाचे आमचे भाग्य विधाते अर्थातच सुनील शेठ शेळके साहेब देखील इथे उपस्थित आहेत. या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सोबतीला आपण पाहतोय की आज विनायक भगत साहेबांचं देखील आपल्याला आगमन पाहायला मिळतंय मंचावरती. आपलं आम्ही स्वागत करतोय. समवेत आपल्याला अगदी आपण पाहतोय की रमेश शेठ पाटील साहेब देखील आता इथून पाहायला मिळालेत. सतरा बॉल आणि 17 बॉल मध्ये 61 धावांची आवश्यकता. मजा येणार आहे मॅच मध्ये यात काही शंका नाहीये. इथे चौकार आला. या चौकाराच्या साह्यानं आपण धावसंख्या अपग्रेड होताना बघितल्या. टीमची धावसंख्या 32 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या. येणारे आपण पाहिलं तर 17 बॉल आणि आता 61 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. मॅचकडे आपण जरूर जाऊ. गोलंदाज तयार आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जुईचा डेथ ओव्हरचा गोलंदाजीचा अटॅक जो आहे ना तो थोडासा आपण पाहतो बेनिफिटेबल राहू शकतो. बट त्यासाठी फलंदाजी तशी होणंही गरजेचं आहे. धावसंख्या भरपूर झालेल्या. एकूण 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक गडाचा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यातील मात्र शंका नाहीये. 16ला 61 अजूनही बनवायच्यात. 7ला 15 सूरज पाटीलनं दिल्यात. 4ला 8 गणेश. यावेळेला जाऊ दिले बॉलला आणि वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन आणि एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे. संख्या फलकावरती आपण पाहतोय की टीम जाऊन पोहोचली ती म्हणजेच 33 या अंकावरती. 33 रन आपण धावफलकावरती बघतो. एक गडाचा मोबदला आहे. स्ट्रायकंडला फलंदाज तयार आहे. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस. मध्यम गतीचा बॉल. बॉलिंग मार्फत गोलंदाज संदेश कडू आणि संदेश कडूची लाजवाब गोलंदाजी. या षटकामधून सुरुवातीला चौकार त्यानंतर डॉट बॉल व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल. आता इथून पुढचा प्रवास कसा असेल याकडे सगळ्यांचं आवर्जून लक्ष राहिलंय. हाही बॉल पुन्हा एकदा पुनशा मिस. यस मागणी आहे यूची आणि वाईड साठी हा आपण पाहतोय रिव्ह्यू आहे.
तो अगदी वॉरूम मध्ये पाठवलेला आहे पंचांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे आणि तिसरे पंच सुनील तांडेल सर इथून शहानिशा करतायत की काय निर्णय असणार आहे. अशी 14ला 60 अजूनही बनवायच्यात. ओव्हरआर्म ऍक्शन फॉलो थ्री मध्ये कुठला अडथळा नाहीये. स्टेपिंग देखील चांगली आहे, सो तिथे कुठलाही प्रश्न उद्भवतच नाहीये. फेअर बॉल ऑन द लाईन बॉल आहे. आतमध्ये थोडासा ऑफकट देखील पाहायला मिळतो. सो टप्पा पडल्यानंतर हलकस कट आणि बॉल विकेट किपरकडे. चांगला चेंडू, सलग 2 डॉट बॉल वाईड नंतर. यावेळेचा बॉल फटका खेळला ऑनसाइडच्या रिझन मध्ये. फिल्डर तिकडे आहेत, रन घेण्यासाठी उत्सुक. 1 रन आपल्याला पाहायला मिळते. सिंगल सिंगल धावसंख्या जी होती, धावसंख्या आपल्याला अपग्रेड झालेली आपण पाहतो. संख्या फलकावरती आपल्याला टोटल धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजेच इथून 1 न वाढलेली 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू 59 धावा. मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायी मार्ग नाही आहे. चान्स घ्यावी लागेल, बट चान्स घेताना आपण पाहिलं की सूरज पाटीलचा डाव देखील संपुष्टात. 15 बनून बाद झाला. 7 चेंडूंचा सामना होता. 8व्या बॉलवरती अगदी कॅच आउटचा परिणाम आणि हा धक्का बसलाय जुईला. तिसरा जबरदस्त संगीत आमच्या स्पर्धेचे प्रणेते. वक्त मौसम और लोगों की एक ही फितरत होती है, कब कौन और कहा बदल जाए कुछ काही नाही कह सकते. आज मी म्हणेन की या माणसानं जे केलं चिंचवलीसाठी ते इतकं चांगलं केलं. परंतु एक वेळ अशी आली की आपण पाहिलं की जनतेला ज्या वेळेला पुन्हा निवडायची वेळ आली त्यावेळेला जनतेनंच दगा दिला. परंतु हा माणूस कधी मागे वळून पाहिला नाही, थांबला नाही आणि त्यानं आपला प्रवास जो आहे तो तसाच सुरू ठेवलाय. जे आज आपण पाहतोय ते पुन्हा एकदा मी म्हणेन की निर्माण करण्याची ताकद ठेवणारा नेता आहे. मराठीची अस्मिता कणखर बाणा आणि सक्षम असं नेतृत्व म्हणजे रमेश शेठ पाटील साहेब आणि त्यांचे संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांचे जरूर विशेष कौतुक आहे, कारण या स्पर्धेसाठी आपण जवळपास पाहिलं तर 1 लाखाहूनही प्लस आपण पाहतोय बक्षीस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि एक आमचे थोर दानशूर दातेत त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. 26 धावा धावफलकावरती 0 गड्यांचा मोबदला. ओ समोर खेळायचा प्रयत्न यावेळेला हॅमर केलाय. लॉंग ऑन मधून बॉल, रोहित वरती झालेला हल्ला, हल्ला कल्लोल षटकार. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल, फिल्डर आहे तिकडे, फंबल झालेत. एक सिंगल धावसंख्या पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं की 42 धावा झालेल्या आहेत. 2 गड्यांचा मोबदला. 10 बॉलला 51 धावांची गरज. 10 बॉलमध्ये किमान मी म्हणेन की 8 आता मोठे फटके याशिवाय वेगळा पर्याय नाहीये. त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर आणि त्यानंतर 40+ ची मॅच असणार आहे, जिकडे आपल्याला दुंद्रे 40+ आणि केवाले 40+ हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. ओ ही ओळख आहे रोहितची. एक तरी हा चेंडू त्यांच्याकडून आपण पाहतो. पार्ट टाइम सध्या गोलंदाज आहेत, कारण गोलंदाजी आता खूप कमी करताना पाहायला मिळतं, त्यामुळे अडथळा येतो. थोडंसं मी म्हणेन की आता अभ्यास करणं गरजेचं आहे. सराव आता फार तर खूप कमी संघ करतात, त्यामुळं या अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या इथून आपण पाहतो पुढे चाललेल्या एकूण 47 वरती जाऊन पोहोचलेत. लास्ट बॉल भरपूर वरतून होता. नो बॉलचा इशारा पंचांचा. सो नेक्स्ट बॉल फ्रीडची संधी असणार आहे, यात काय मात्र शंका नाही आहे. 47 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. 47 47ला 2.
केतन नवीन फलंदाज, 10ला 46, 10 मध्ये 9, मी म्हणेन की ते 8 अशा चौकार षटकारांच्या आतिषबाजी मोठ्या फटक्यांशिवाय वेगळा पर्याय नाही आता. येस, इथे आपण पाहतोय आता गोलंदाज तयार आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. घरी का? 9ला 46 धावा अजूनही पाहिजेत. मॅच अजूनही आहे. मी म्हणेन की या 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके जर आले ना तर मग या मॅचमध्ये पुन्हा एंटर करतील यातील मात्र शंका नाहीये. रोहितला थोडासा व्यत्यय येतोय, थोडासा अडथळा येतोय आता गोलंदाजीमध्ये. 47, 47, 47-2. पुढचा बॉल रोहित. फटका चांगला खेळलाय, गॅप मोठी आहे आणि बॉल मयूर भेंडेला बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. 50 धावा कंप्लीट केल्यात लोणिवलीनं. इथे पहा हा चेंडू पाठलाग होईल बॉलचा. जीवन मेंढे आहेत, सो सक्षम फिल्डर आहेत टीमचे, यात काही शंका नाहीये. इथे या बॉलवरती आपल्याला जरूर आता सिंगल पाहायला मिळतंय. एका धावेसह चेंजेस. 7ला 41 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे औपचारिकता याशिवाय वेगळा पर्याय उरला नाहीये. बट 50 धावा मिळेल की बनवल्या लोणिवली संघानं. इंडिव्हिज्युअल स्कोर्स मध्ये आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सचिन स्फोट किरणेचं नाव घेतलं जातं. त्यानंतर आता आपण पाहिलं तर इथून जुई संघाचा खेळाडू देखील आपण पाहिला की ज्यानं पहिलं अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमध्ये, सो त्याचंही नाव घेतलं जाईल. विकेट, बाइल्स डाऊन, बॅट्समन आउट आणि धक्का. अप्रतिम संगीत. जनतेमध्ये येऊन समस्या जाणणारा, जनतेत मिसळून आपलं म्हणणारा असाच पाहिजे नेता समाज सुधारण्यासाठी, विकासाचे वेगवान वारे समाजात फिरण्यासाठी. नक्कीच आपण कौतुक करूया. ते म्हणतात ना, गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. आणि यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी कुठला शॉर्टकट नसतो. आपण ज्या नेत्यांचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्यांस उद्या आपल्याला आपल्या घरी नेता आलं पाहिजे, याला म्हणावं नेता. आणि जेव्हा तुम्ही रमेश पाटील साहेबांकडे जाल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला ते तुमच्या वरांड्यात नाही तर तुमच्या घरामध्ये बसवतील. इतका चांगला हा माणूस आहे. ऑन साईडला आपण पाहतो की समोर खेळायचा प्रयत्न. एरवी बरेच आपण नेते पाहिलेले आहेत. मग कुठलं काम काढलं की गेल्यानंतर आपल्याला दरवाजाच्या बाहेर बसावं लागतं स्पेशली. सो या अशा प्रकारचे आपण पाहतो की अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपण जर पाहिलं तर चिंचवलीचे असे बरेचसे समाजकारणी आहेत ज्यांच्याकडे ती खासियत की घरामध्ये पहिल्यांदा चहा दिला जातो. आणि जो आपलं आपलं पण जाणतो ते म्हणजे सर रमेश पाटील साहेब. त्यांच्या साथीला आमचे सुनील शेळके साहेब देखील आहेत. चांगला फटका, क्लिअर करेल लॉंग ऑनला आणि बॉल जाईल सीमा पार. 6 रनसाठी षटकार.
पाटील सर विगर यांना विनंती आहे व्यासपीठावरती आपले स्वागत आहे. फिरकी पट्टू क्या बात आहे. आणि ते आपण पाहतो आता जरूर अजून एक डॉट बॉल आपण बघितलेला आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे शेवटचा. 34 धावांनी मागे आहेत बट 60 धावांपर्यंत पोहोचलेत लोणेलीचे खेळाडू. फुलटॉस आणि ताकदवर स्ट्रोक. शेवट गोड करायचा होता खेळाडूला आणि इथून आपण पाहतोय तर जरूर 6 रन्स आलेले आहेत. षटकार इथे आपण बघितला. टोटल धावसंख्या 65 बनवली आणि 27 धावांनी पराभूत झालेत. जुईबी संघानं हा एक मोठा विजय इथे आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं हा सामना त्यांनी जिंकलेला.